नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये. आज आपण पाहणार आहोत सांगोला इचप गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती, जसं की गायींची किंमत, त्यांचं वेत, दूध देण्याचं प्रमाण, बाकी दिवस याबद्दलची सविस्तर माहिती. मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत चालू असतो. या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मित्रांनो, सांगोला बाजारामध्ये इचप गायींसोबतच खिल्लार खोंड, खिल्लार गाई, खिल्लार बैल, शेळी, मेंढी, बोकड, इचप गाई, इचप पाड्या आणि म्हैस हे सर्व प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत. एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या. तसंच मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल नसाल, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबर समोर घंटा बटन दाबा, जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजारचे अपडेट्स मिळून जातील. तसंच मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला नक्की विसरू नका. चला तर पाहूयात इचप गाय बाजार सांगोला याबद्दल माहिती. काय म्हणते या गायची किंमत? ही नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही दूध गाब गाय समोर जी दिसते ती तुम्हाला दूध गाब गाय. ह्या गायला 15 लिटर दूध आहे. गाय 4 महिन्याची गाब आहे. दाताला 6 दात वासरू आहे. हिची किंमत सांगायला आपण 2च शब्दात सांगतो, व्यवहार आपल्याकडे 3ऱ्या शब्दात नसतो. ABS क्वालिटीची गाय आहे. हिचं सांगायला 45 आहे, फायनल द्यायला 42 आहे. फायनल त्यातनं 1 रुपया पण कमी नाही होणार. फक्त गाय क्वालिटीची आणि गायला ओरिजिनल दूध आहे. ही पण दूध गाब गाय. ही 6 दात आहे वासरू. ही 3-3.5 महिन्याचा गाब आहे. ह्याचं सांगायला 45, ही फायनल 40ला द्यायचं. दुधाला कसे आहे? ही एचप क्वालिटीचं आहे. ह्याला दूध आत्ता ओरिजिनल ह्याला 9, 9.5 दूध भरतं आहे बघा. एका टायमाला? हां, एका टायमाला नाही, 2 टायमाचं. 2 टायमाला? हां, कारण आता गाब आहे ना, गाब पक्का आहे बघा. 3 आणि ही गाय दुधावर आहे. ह्या गाईचं सांगायला 35, फायनल द्यायला 30. ही दाताला 6 दात आहे. दूध द्यायला ओरिजिनल 12 लिटर दूध आहे. 2 टायमाचं. ही समोरची दिसते व्हिडिओत, ही दुधावर आहे. ही दाताला 4 दात आहे. ही सांगायला 35, फायनल द्यायला 30. ती पलीकडली दिसते ती दूध गाब, ती एचएफची गाय आहे. तिला 10 लिटर पक्क दूध आहे आणि 4 महिन्याची गाब आहे. दाताला कोरीखट आहे. प्युअर क्वालिटीची गाय, जातीगुतीची गाय. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फुल डिलिव्हरी असते आणि फुल क्वालिटी असते. घरपोच सेवा असते आणि फुल वॉरंटीमध्ये कोणी बाजारामध्ये आता काही देत नाही, पण आपल्याकडे फुल वॉरंटी असते. घरी गोठ्यावर पण. नाव आपलं पंकज पांडुरंग काळे, राहणार कर्जत, तालुका जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 82 62 93 99 89. घरपोच डिलिव्हरी असते आपल्याकडे, काय नाही. ठीक आहे, दाखव त्यांना. 55,000 रुपये. वेत किती आहे? दुसरं वेत आहे. दुधाला कशी आहे? काय दुधाला 16 प्लस आहे. 16 लिटर. आता गाभण आहे काय? 1.5-2 महिने झाले. 2 महिने भरलेले आहेत का? वेलेले 2 महिने झालेत? 2 महिने झाले. 2 महिने झाले. आता काय सांगितली किंमत? 1,10,000. वेत किती आहे? 4थं वेत आहे. दुधाला दूध एका टायमाला 14 लिटर. शेवट सोडायची काय सांगितली? 1 लाखापर्यंत सोडायची. दिवस किती बाकी आहेत आता? 8 दिवस बाकी आहेत. आता काय सांगितली किंमत? 35,000 रुपये. वेत किती आहे? 3ऱ्यांदा वेली आहे. आता दुधाला कशी आहे? 2 टाइम मिळून 10 लिटर. काय सांगितली या गायची किंमत? 90,000 रुपये. वेत किती आहे? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस बाकी आहेत. सिमेंट कोणतं भरलेलं आहे? काय 7च आहे. तर दुधाला कसं चालेल? काय 9 लिटर एका टायमाला चालेल. पुढचे काय सांगताय? त्याचे 60,000. वेत किती आहे? दुसरं वेत आहे.
पहिलं तर किती निघत दूध काय 8-9 लिटरकडे पिलेले आहे. शेवट द्यायची काय याची 55 पर्यंत द्यायची. समोरची काय सांगतं 65,000 रुपये. वेद किती आहे तिसरं वेद. दुधाला 10 लिटर पिल्ली एका टायमाला. हे सोडायचं काय होतील 65ला द्यायची फायनल. 65ला शेवट सोडायची. बरं समोरची गायचं काय सांगितलं. बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. अमन शेख वेळापूर मोबाईल नंबर 99 70 71 64 50. बरं प्रत्येक सांगोबा तुम्ही असता. हा इथं जाऊ ना आपली. बरं गायची गॅरंटी वॉरंटी कशी काय. काय सडाच्या अंगा बोलीत सडबंद निघला काय तर इथं जाणून द्यायची माघार लगेच पैसे रिटर्न. काय सांगितलं या गायचं कुठल्या समोर आहे ती हे दिली आत्ताच. विकलेली आहे. हा विकली आता. किती विकली. 1 4 ला विकली 1 10 ला विकली. वेद किती आहे दुधाला कशी हे आहे. पहिल्यांदा आहे. दिवस किती बाकी आहे अजून. 15 दिवस तर दुधाला कसं चालेल काय दूध 10 लिटर दिल की. एका टायमाला. हो सिमेंट कोणतं भरले होतं त्याला. सिबीज त्या पहिल्या मालकानं आपल्याला काय माहीत नाही. आम्ही पण व्यापार असतोय आमचा. या गायचं काय सांगितलं. ह्या गायचं 170 सांगतोय. वेद किती आहे पहिलं पहिला रोज आहे. दिवस किती बाकी आहे आता. 20 दिवस आहेत. दुधाला काय चालेल काय. दुधाला 12 13 लिटर एक टाइम. ही आपलीच आहे का. हा या गायचं काय सांगितलं. तिचं 1 10 वेद पहिलाच आहे. पहिला रोज आहे. शेवट द्यायची काय होईल मग. द्यायचे 1 5 1,05,000. दुधाला कशी चालेल काय. 10 लिटर. काय गायचं काय सांगितलं. हिचं सांगतोय 1 10 वेद किती होईल. पहिल्यांदा. पहिला रोज आहे. दिवस किती बाकी आहे त्याला. तिचं 10 दिवस आहेत. दुधाला कसं चालेल काय. दुधाला 10 लिटर. एका टायमाला. या गायचं काय सांगितलं. तिचं 90,000. 90. हां वेद किती होईल. पहिलं. दुधाला काय निघेल कसं चालेल. दुधाला 9 10 लिटर 1 टाइम. हा एका टायमाला. शेवट द्यायची काय होईल तिची. द्यायची की 80ला. ते वेलेले तिचं काय सांगितलं. हां वेलेले आत्ताच वेल्या. किती होत त्याचे. पहिल्यांदाच. पहिला रोज आहे. दुधाला कशी निघेल काय. दुधाला 10 लिटर. एका टायमाला चालेल. हो तिची काय सांगते किंमत शेवट द्यायची. द्यायचे सांगतोय 85,000 फायनल. तिला काय सांगितलं. हिचं द्यायचे 70 फायनल. वेद किती आहे. पहिल्यांदा. पहिला रोज आहे. हां 2 दात आहे. 2 दात आहे. 10 दिवस टायमिंग आहे तिला. ती आपलीच आहे का. हो तिचं काय सांगितलं. हे सांगतोय 70,000. तिचं वेद किती आहे. तिचं तिसरं आहे. दुधाला दुधाला 12 लिटर. दिवस किती बाकी आहेत अजून. दिवस 10 दिवस आहेत तिचं पण. शेवट द्यायची काय होईल. देऊ की 65,000 देऊ. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 99 70 89 23 26. गाव गाव अकलूच शेजारी तांबवे म्हणून आहे. काय सांगितली या गायची किंमत. 140 वेद किती आहे गायचं. पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत. अजून 15 दिवस आहे. सिमेंट कोणतं भरलेलं आहे का. डेन्मार्कचं दुधाला कशी निघेल कसं चालेल. 22-23 लिटर पिळेल पहिलं. 22-30 पिळेल. हो या गायचं का सांगतो. तिचं बी 140. तुझी वेद हे आदत आहे. आधी काय पहिलं रोज आहे. पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत. अजून 15 दिवस आहे. दुधाला कशी चालेल काय. हे 20-22 चालेल. 30 हां. शेवट द्यायची काय होईल मग. एक 15पर्यंत द्यायची. त्या गायचं काय सांगतो. त्याची 1-10. 1,10,000. वेद वेद पहिल्यावरच आहे. पहिलं रोज आहे. दिवस किती बाकी आहे. अजून 15 दिवस आहे. दुधाला कशी चालेल काय. हे 18-20 लिटर चालेल. ती वेलेली. वेली सकाळी रात्री किती वेळ त्याचे. पहिल्यावर आहे. दुधाला कशी काय. ती 15-16 लिटर दूध दिली. बरं किती किंमत किती म्हणतात. तिची 95. 95,000. या गायचं काय सांगतो. ही तिसऱ्या हाताची आहे. म्हणजे 75 सांगायला. दुधाला कशी आहे काय. 16-17 पेढेले. पहिले शेवटच्या गायचं काय सांगितलं. 65. वेद
तिसऱ्यांदा दुधाला कसे आहे? हे 14-15 पिढीले दिवस किती बाकी आहे? अजून 10-12 दिवस. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. रणजित सुनील वाईकर 96 65 17 14 44 गाव? अकलूज. प्रत्येक सांगोला तुम्ही असता. हो असतो.